हाय हॅलो नमस्कार. मी प्रियंका म्हणजेच नक्षची आई तुम्हा सगळ्यांचं नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर स्नेहा आणि मी दोघीजणी वॉक करायला खाली आलो होतो. सकाळची वेळ होती, त्यांनी खूप छान असं थंडगार हवा येत होती. खूप छान फ्रेश फील होत होतं. थोडंसं वॉक केलं ना तर शरीरातून घाम पण निघतो. त्याने दिवसभर खूप छान प्रसन्न फील होतं आणि दिवस पण खूप आनंदात जातो. तर आम्ही अशा छान दोघीजणी गप्पा मारत मारत वॉक करत होतो. सकाळी पक्ष्यांचा पण चिवचिवाट इतका छान आवाज येतो. वॉक करून आल्यानंतर फ्रेश वगैरे झाले, आंघोळ वगैरे करून नक्षचा टिफिन वगैरे बनवला आणि आता नक्षला स्कूलला रेडी करून घेऊन चालली आहे सोडवायला. त्याला रोज स्कूलला नसतं जायचं, असं मम्माच्या कडेवर बसून रोज जायचं आहे स्कूलला. नाही तर मग जायचंच नाही. रोज त्याच्या अर्धा तास रडरड असते, नाही जायचं नाही जायचं. का नाही जायचं दादा तुला स्कूलला? ए बुबू, हां का नाही जायचं? नक्षला शाळेत सोडून आल्यानंतर घरामध्ये पसारा आवरून झाडून घेतलं होतं आणि आता पोछा मारत होते. मुलं घरात असली की झाडू फरशी करायला जमत नाही, कारण खूप पसारा करतात. मग ते परत परत साफ करावं लागतं. माझ्या बाबतीत तर हेच होतं. मी असा पसारा आवरला की थोड्या वेळाने जर नक्ष असेल घरात तर परत सगळा पसारा घालून ठेवतो आणि कुणी अचानक येतं तर मग ते त्याच्यासाठीच मी तो शाळेत गेल्यानंतरच झाडू फरशी करते. म्हणजे थोडं तो येऊपर्यंत तरी घर थोडं क्लीन राहतं. नंतर तर तो दिवसभर पसारा करतोच. तर छान असं आता मी फरशी पुसून घेत आहे. कधी कधी ह्याच रोजचंच जे डेली रुटीन आहे करण्याचा खूप कंटाळा येतो. कधी कधी झाडू फरशी भांडे मग केल्याशिवाय तर पर्याय नाही. तर छान असं मी आता फरशी वगैरे पुसून घेते आणि देवपूजा वगैरे करायची बाकी आहे अजून. आणि मग नाश्त्यासाठी आज सँडविच बनवणार आहे. तर फरशी पुसून झाल्यानंतर पहिली देवपूजा करून घेते आणि नंतर सँडविच वगैरे बनवून नाश्ता करून घेते. सकाळी वॉक करून आल्यानंतर आणि याला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर खूप जाम भूक लागते. त्याच्यामुळं पहिलं म्हटलं की नाश्ता करावा आणि मग बाकी स्वयंपाक वगैरे भांडी वगैरे आवरावीत. नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता मी स्वयंपाकाची तयारी करायला घेतली होती. तर आज मी भाजीमध्ये सुकट आणि चपाती बनवणार होते जेवणासाठी. तर त्यासाठीच मी कांदा चिरून घेत आहे. कांदा चिरताना खूप जणांच्या डोळ्यात पाणी येतं, तिखट असतं त्यामुळे. पण जर कांद्याचे 2 मधून भाग करून पाण्याने स्वच्छ जर धुतला आणि नंतर कट केला ना तर शक्यतो डोळ्यामध्ये पाणी येत नाही. मी तर ही ट्रिक नेहमी वापरते. कांदा कापताना स्वच्छ असा धुवून काढायचा, म्हणजे डोळ्याची जळजळ होत नाही आणि डोळ्याला पाणी पण येत नाही. तर छान असा बारीक आता मी कांदा कापून घेते आहे. सुकट छान सिंपल पद्धतीनेच बनवणार आहे मी, सोप्या पद्धतीने. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर घालून छान लागते. कधीतरी एकदा नक्की ट्राय करून पहा अशा पद्धतीने सुकट बनवलेली. दोन हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो स्वच्छ पाण्याने धुवून घेतला आहे. त्याला पण आता मी बारीक चिरून घेते. टोमॅटोने सुकटला अशी छान आंबटशी चव येते, त्याच्यामुळं छान लागते चपातीसोबत भाकरीसोबत खायला.
कोणी कोणी टोमॅटो कांदा न घालता पण तव्यामध्ये कडक करून फक्त मीठ आणि मिरची घालून पण सुकट बनवतात. ती पण छान लागते चटणीसारखी खायला. आणि जर कधी भाजी नसेल तर अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने तुम्ही भाजी पण बनवून खाऊ शकता. तर आता मी कोथिंबीर कापून घेतली आहे, हिरवी मिरची, टोमॅटो आणि कांदा पण कापून घेतला आहे. हे सगळं साईडला ठेवते आणि आता मी चपात्या बनवायला घेते, कारण मी त्याच तव्यामध्ये सुकट बनवणार आहे. तर आता छान अशी कणिक पण भिजली होती, तर त्याला आता मी तेल लावून मऊ करून घेत आहे कणिक. छान असा गोळा करून घेतलेला आहे. आता चपाती लाटून घेते. छान अशी दोन्ही बाजूनी चपाती भाजायची. छान अशी चपाती भाजून झाल्यानंतर त्याला दोन्ही साईडनी छान पद्धतीने तेल लावून घ्यायचं. कुणी कुणी ब्रशचा पण वापर करतं तेल लावण्यासाठी, पण मी हातानेच लावते. पहिले बसायचे खूप सारे चटके, पण आता सवय झाली त्याच्यामुळे आता नाही बसत चटके हाताला चपातीला तेल लावताना. तर पाहू शकता छान अशी चपाती भाजून घेतली आता दोन्ही साईडनी. अशाच आता बाकीच्या पण चपात्या मी तयार करून घेते एक एक करून. आता ही चपाती काढून घेते मी, भाजली आहे छान अशी. याच तव्यात आता मी थोडंसं तेल टाकून कांदा, हिरवी मिरची टाकून थोडी परतून घेतली 2 मिनटं आणि नंतर टोमॅटो टाकून ते पण छान असे परतून घेतले. ते मला जास्त असं जळालेला कांदा वगैरे आवडत नाही, त्याच्यामुळे मी नॉर्मलच त्याला फक्त वास जाऊपर्यंतच परतत असते. तर छान असं आता परतून घेतलंय. टोमॅटो थोडे सॉफ्ट व्हायला लागले की त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आहे, अंदाजानेच घातली आहे थोडीशीच. लाल मिरची पावडर, लाल मिरची पावडर थोडी कमीच घालायची, कारण हिरवी मिरची पण आपण वापरलेली आहे त्यामुळे. नंतर ते छान परतूपर्यंत सुकट छान निसून पाकडून घेतली आहे आणि आता मी स्वच्छ पाण्याने त्याला धुणार आहे. 2-3 पाण्याने छान अशी धुवून पिळून घेतली आहे सुकट आणि आता मी त्या तव्यावरती टाकत आहे आणि थोडंसं मीठ पण घालून घेत आहे. मीठ थोडं कमीच घालायचं नॉनव्हेजच्या पदार्थांना, कारण त्यात पहिलेच थोडासा खारटपणा असतो. त्यामुळे आता छानपैकी हे सगळं मिक्स करून घेते आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आहे. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर पण 1 मिनटं थोडंसं परतवून घेते आहे, एकजीव करून घेते आहे सगळं. तर आपली छान अशी सुकट तयार झाली आहे. याची आपण एक वाफ काढून घेणार आहोत थोडंसं झाकण टाकून. खूप छान अशी टेस्टी लागते. अशा पद्धतीने साधी सिंपल सुकट नक्की ट्राय करून पहा. तर यावरती मी थोडंसं झाकण टाकून एक 5 मिनटं कमी गॅसवर होऊन देते आहे आणि पाहू शकता छान अशी सुकट तयार झाली आहे. तर आता बाकीची कामं आवरते. कपडे मशीनला लावून घेतले आणि आता मी भांडे घासायला घेतले. ते भांडे घासून किचन वाटा पण साफ करायचा आहे. खूप एकामागे एक कामं असतात, एक 12 वाजेपर्यंत. नंतर दिवसभर फ्री असतं, पण सकाळी 6 ते 9चा टायमिंग हा खूप धावपळीचा जातो. सगळ्याच गृहिणींच्या बाबतीत होत असेल असं. अशा मुलांनाचा टिफिन तयार करणं, मुलांना शाळेत नेऊन सोडणं, त्यांना घ्यायला जाणं, परत घरात आल्यानंतर नाश्ता, स्वयंपाक, भांडी, कपडे, खूप खूप हेक्टिक काम आहे हे. म्हणायला जातं फक्त की गृहिणी काय घरात काम करतात म्हणून, पण ज्या करतात त्यांनाच माहीत आहे की ते किती कष्टाचं काम असतं ते. इच्छा नसतानाही कधी-कधी करावं लागतं. कधी-कधी तरी आवडीने माणूस करतं, पण कधी-कधी इच्छा नसतानाही पण ते करावं लागतं. तर आता मी भांडी वगैरे घासून घेते.
आत्ताच घरातली सगळी कामं पूर्ण झाली आहेत आणि 12 वाजले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.